महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान 2 डिसेंबरला ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जो राडा झाला होता, त्या राड्या प्रकरणानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले होते। आज या घटनेला 1 महिना 20 दिवस उलटून गेले, मात्र आरोपी आहेत ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते। याच्यामधील आपण बघितलं तर मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र असतील विकास गोगावले यांच्यासहित इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, मात्र पोलिसांसमोर ही जे आरोपी आहेत ते शरण यायला मागत नव्हते। त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं या ठिकाणी राज्य शासन मुख्यमंत्री असेल पोलिसांवर ताशेरे ओढले होते। त्याच्यानंतर अखेर या दबावानंतर मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत विकास गोगावले ते आज महाड पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेले आहेत। आपण बघितलं तरी संपूर्ण पोलीस महाड पोलीस ठाण्याजवळची ही दृश्य आहेत। आपण बघितलं तर मोठा कडेकोट या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। विकास गोगावले पोलिसांसमोर शरण आलेले आहेत, त्यांची तासून तास या ठिकाणी आता चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण पोलीस या ठाण्याच्या परिसरामध्ये हा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर नगरपालिका निवडणुकीदरम्यान जोरदार हाणामारी झाली होती, अनेक वाहनांची तोडफोड झाली होती। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे असतील किंवा शिवसेनेचे विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये हा सगळा वाद झाला होता। या वादानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधात महाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते। त्याच्यानंतर पोलिसांना या गुन्हेगारांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं, मात्र 1 महिना उलटून सुद्धा हे गुन्हेगार आहेत ते पोलिसांना शरण यायला तयार नव्हते। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं ज्या वेळेला राज्य शासन मुख्यमंत्री आणि पोलिसांना ज्या वेळेला फटकारलं आणि या दबावानंतर आज आपण बघितलं तर विकास गोगावले आहेत ते पोलिसांसमोर शरण आलेले आहेत। सध्या महाड पोलीस ठाण्यामध्ये विकास गोगावले हजर झालेले आहेत, त्यांची पोलिसांकडनं चौकशी होत आहे। आता याच्यानंतर ही चौकशी कशी होते, विकास गोगावलेंना कोर्टात हजर करणार का, त्याच्यानंतर आपण बघितलं तर ही संपूर्ण चौकशी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। सातत्यानं या आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये असेल कोर्टात असेल धाव घेतली होती, मात्र त्यांचा जामीन अर्ज आहे तो सातत्यानं फेटाळला गेला होता। त्याच्यानंतर आता विकास गोगावले शरण आलेले आहेत। एकंदरीत आता हा चौकशीचा फेरा आहे, त्याच्यानंतर कशा पद्धतीनं या आरोपींची चौकशी होते, त्यांच्यावर कोणत्या पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.